जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली। येथील एका तरुणाने आपल्या सख्या भावाची हत्या केली। हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आरोपीनं भावाची हत्या केल्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन भाऊ हरवल्याची तक्रार दिली, पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही। पोलिसांनी आरोपीचं भिंग फोडलं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावासह त्याच्या मित्राला देखील अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जातोय। हरिभाऊ किसन खोडके असं आरोपी भावाचं नाव असून तर शिवाजी किसन खोडके असं हत्या झालेल्या लहान भावाचं नाव। दोघेही हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके इथं राहत होते। आरोपी हरिभाऊ खोडके यांना आपल्या वडिलोपार्जित संपत्ती वाटा राहू नये म्हणून आपल्या लहान भावाला संपवलं। घटनेच्या दिवशी आरोपीनं कामानिमित्त लहान भाऊ शिवाजी याला शेतात बोलवून घेतला होता। भाऊ शेतात आल्यानंतर आरोपीने मित्र पवन आखाडे याच्या मदतीने भावाची गळा दाबून हत्या केली। यानंतर दोन्ही आरोपींनी शिवारातच खड्डा खोदून शिवाजी खोडके याचा मृतदेह पुरला। हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही। हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून आरोपी भावाने गोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन लहान भाऊ हरवल्याची तक्रार दिली, पण 23 वर्षांचा मुलगा अशा प्रकारे अचानक गायब झाल्याने नातेवाईकांना शोध आला। त्यांनी शिवाजी याचा विविध ठिकाणी शोध घेतला। यावेळी नातेवाईकांना शिवाजीचा मृतदेह शिवारातील एका खड्ड्यात पुरल्याचं आढळून आलं। हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी भाऊ हरिभाऊ खोडके आणि त्याचा मित्र पवन आखाडे याच्या विरुद्ध हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला। पोलिसांनी दोघांनी अटक केली। वडिलोपार्जित संपत्तीत वाटा राहू नये म्हणून आरोपींनी हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं। या घटनेचा अधिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत।